त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटतंय? चांगलं वाटतं एकदम. एकंदरीत संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना या मॅच पहिला सामना देखील तुम्ही जिंकलात आणि या मॅच मध्ये खेळत असताना कशा प्रकारचा दबाव होता की 18 बॉलचा 3 ओव्हरची मॅच होती, 3 ओव्हरमध्ये 31 धावा चेस करायच्या होत्या. पहिल्याच ओव्हरमध्ये तुला बॅटिंग करत असताना कशा प्रकारचा माइंडसेट होता की आपल्याला धावा जास्तीत जास्त कुटायच्या नाही, अशा वेळेला चांगली बॅटिंग झाली, कसं वाटतंय? मस्त वाटतंय आणि लवकरात लवकर मॅच फ्री करायची होती. आणि शेवटचा प्रश्न एकंदरीत त्या संपूर्ण आयोजन कमिटी बद्दल आणि संपूर्ण आयोजन कसं वाटतंय आणि यंदाच्या अंगामध्ये आपण किती ट्रॉफी जिंकल्यात? ट्रॉफी एकच जिंकलोय आणि आयोजन तर खूप चांगलं आहे, खेळायला मजा येते. थँक्यू. आणि आज जरूर त्यांचं स्वप्न देखील आहे की या स्पर्धेमध्ये आम्ही टॉप 4 मध्ये नक्कीच जाऊ, असं त्यांचे प्रयत्न देखील आहेतच आणि त्या प्रयत्नांना नक्कीच त्यांचे यश लाभेल. आता जावात मॅच कडे, जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. जशी मॅचला सुरुवात होईल या ऐकूयात जसकर गावातील हितेशजी म्हात्रे सरांचा आवाज. नक्कीच एक मोठी मॅच तुमच्या समोर उभी राहिली आहे. एका बाजूला तुम्ही बापदेव बोकडविडा संघ पाहणार आहोत ज्यांना बॅटिंग करायची आहे, कारण की बोरिंग संघानं क्षेत्ररक्षण जिंकून या ठिकाणी गोलंदाजी घेतली आहे. मॅकने मात्र पहिला चेंडू फिरून मारला, चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. तत्पूर्वी मॅकने 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. 3 ओव्हरची मॅच पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे, कारण की या मॅचेसमध्ये आपण पाहिलं तर घारापुरी संघानं सर्वाधिक जास्त धावा या ठिकाणी जमवल्यामुळे या फेरीमध्ये त्यांना बाय मिळाली आहे. म्हणजे नक्कीच शेवटच्या सामन्यामध्ये खेळताना ते पाहायला मिळतील. यावेळेला फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक उपलब्ध नाही आहे, चेंडू मात्र सुटला आणि या ठिकाणी महत्वाचा क्षण येतोय. क्रुशल मोमेंट वरती बोकडविडा संघासाठी चौकार. दरम्यान सामन्याकडे आपण वळूया. खरं तर आपल्या लाडक्या आयोजकाचं देखील आपण कौतुक करणं गरजेचं आहे. संतोषजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्या वडिलांचा स्मृती चषक या ठिकाणी उभारण्यात आला आणि एक लांब लचक षटकार मॅचच्या बॅटमधून आला. साठी देखील पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक जर त्यानं मारली तर त्याला देखील पारितोषिक दिलं जाईल. परंतु दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली आहे. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. बोकडविडा संघांना 17 धावा जमवल्यात. खरं तर आपण ज्या वेळेला मुलाखत घेतली त्यावेळेला बोरी संघानं सांगितलंय आमच्या बोकडविडा सोबत 3 मॅच झाले होते आणि तिन्ही मॅच मध्ये आम्ही त्यांना पराभूत केलं होतं आणि त्या पराभवाचा उत्ते काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी बोकडविडा संघ जरूर करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु संतोष पाटील साहेबांचं मी विशेष कौतुक करेन. पहिलं पर्व आहे, परंतु सुंदरचं आयोजन, आपल्या वडिलांच्या स्मृती आणि त्या स्मृतीचा जरवळ या आसमंतामध्ये पोहोचण्यासाठी खरं तर एका पुत्राने हा मोठा क्रिकेटचा एक देखणा सोहळा या ठिकाणी उभा केला. त्यांचं देखील अगदी विशेष कौतुक.
आपण या ठिकाणी करूया. खरं तर एकट्यानं हा एवढा मोठा दैवित्यमान क्रिकेटचा सोहळा त्यांनी सजवला, त्यांचं विशेष कौतुक करून पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळतोय. चला दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आला, संकेत आला गोलंदाजीसाठी. चेंडूने बॅटची कड घेतली आहे, क्षेत्ररक्षकाला बीट करून हा चेंडू मात्र थर्ड मॅन सीमारेखेच्या बाहेर चौकार. या ठिकाणी होताना पाहायला मिळते. मॅक मात्र या ठिकाणी कमालीची बॅटिंग साकारतोय. यावेळेला बसून मारला, क्षेत्ररक्षक डीप मधून आला आणि त्यांना या देखण्या झेलल्यानं खरं तर मॅकचा खेळ संपवला, त्याच्या खेळीवरती दिला पूर्ण विराम. त्यामुळे विकेट नंबर 1 मकरंद ठाकूर झाला झेलबाद. चला नवीन बॅटर या ठिकाणी मैदानामध्ये आला दीपक सुतार, दीपक पवार मैदानामध्ये आला. त्यानं देखील अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, झेल सोडला. अगदी क्या छोटा माणूस सपना तुटा, जवळपास झोळीमध्ये चेंडू पडला होता आणि निर्णायक क्षणी अगदी तर मॅचचा झेल त्यानं पकडला होता, त्यानं झेल सोडला. कारण की क्रिकेटमध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं, एखादा कठीणातला कठीण झेल घेतला जातो आणि एक साधा सोपा झेल सुटला जातो. आणि दरम्यान जीवनदान मिळालं, एक धावा बुकडवडा संघासाठी देखील आली आहे. हा चेंडू कव्हरला खेळायचा होता, पंचांनी इथं मात्र बॅटिंग टीमने DRS घेतला. चला वाईट्सची चाचपणी केली जाईल. शरदजी म्हात्रे बेंडकेल गावातील एक उत्कृष्ट पंच. दरम्यान चला बोकडविडा संघ जिंकला ना, तर नवीन सेवाचे आमचे सुरेशजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी बोकडविडा संघाला देण्यात येणार आहे. खरं तर सुरेशजी पाटील यांना ATM ओपन केला. खरं तर क्रिकेटचे चाहते आहेत. चला फेर बॉल आहे, DRS जरूर घेतला होता, परंतु पंचाच्या निर्णयाच्या सोबत आपण जाणार आहोत. त्यामुळे डॉट आलाय चेंडू. खरं तर उरण पंच असोसिएशनचे दर्जेदार पंच आपल्याला पाहायला मिळतात. जयेश पाटील, कुठलाही चुकीचा निर्णय त्यांच्या माध्यमातून जरूर दिला जाणार नाहीये. दरम्यान आणखी एक धाव, चेंडू गरंगळत निघाला, धावसंख्या 1ने पुढे सरकली आहे. पहिल्या षटकामध्ये तोडफोड बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु मॅच जसा आउट झाला ना, तसं मात्र धावा आकुंचन पावताना आपल्याला पाहायला मिळाल्या. कारण की तुम्हाला बोरी संघाच्या अगेन्स्ट खेळायचा आहे, तर एक मोठी धावसंख्या 3 षटकामध्ये तुम्हाला उभारावीच लागणार आहे. आणखी एक चांगला बॉल आणि या डॉट बॉल ना हे षटक बहुतेक या ठिकाणी संपले की काय. खर तर जर बोकरवाडा संघ जिंकला तर सुरेशजी पाटील यांच्या माध्यमातून एक आगळं वेगळं पारितोषिक देण्यात आला. कॉमेंटेटरसाठी देखील 500 रुपये दिले जातील, परंतु त्यासाठी बोकडवडा संघ जिंकावा लागेल. त्यामुळे आपण देखील देव पाण्यात ठेवूया की बोकडवडा संघ जिंकूया, काही हरकत नाहीये. चला 2 षटकाचा खेळ संपला, 23 धावा. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आकाश गोलंदाजीसाठी आला. फक्त एकच गडी आतापर्यंत बोकडवडा संघाने गमावला. त्यामुळे साजन पाटील ज्यांना पहिल्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग केली होती,
त्याला आपल्या बॅटचा फ्लो खोलावा लागेल. मोठे मोठे फटके, कारण की मोठे मोठे गार करावे लागतील. या ठिकाणी लाईन खराब आहे, ऑफस्टम्पच्या खूपसा बाहेर आहे. पंचांनी मात्र स्वैर चेंडूची घोषणा केली आहे. व्हाईट बॉल. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही राजेंद्र घेरत यांना पाहू शकाल. नवीन सेवातील एक दर्जेदार पंच. दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंच केगावतील जयेश पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये बेंडकेल गावाचे सुपुत्र शरदजी म्हात्रे यांना पाहू शकाल. यावेळेला बॅटचा फ्लो खोलला, मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर साजन पाटीलना चेंडूला दिले फेकून बेधुंद षटकार. दरम्यान साजनच्या बॅटमधून षटकाराला हा चेंडू अवंतर बॉल पाहायला मिळतोय, कारण की आमचं समालोचन कक्ष थोडासा वाईड आहे, त्यामुळे आम्हाला सगळेच चेंडू आखोट टप्प्याचेच दिसतात. परंतु हा चेंडू ऑप्शनच्या खूपसा बाहेर होता, त्यामुळे पंचांनी वाईट दर्शवला. यावेळेला गती काढली आहे, एलिव्हेशन कमी आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गेला आणि निर्णायक क्षणी त्यानं साजनचा झेल टिपला. त्यामुळे विकेट नंबर 2 साजन पाटील झाला. दरम्यान षटकार हॅट्रिक साठी साईराज पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. सनीसाठी पहा, षटकार हॅट्रिक साठी 3000चं पारितोषिक आहे. प्रितेश कडून ते पारितोषिक दिलं जाईल. नवीन सनी बॅट्समन आला पहा, प्रत्येक खेळाडूवरती बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. आपला संघ जिंकला पाहिजे हा त्यांचा प्रांजल प्रयत्न आहे. यावेळेला एलिव्हेशन कमी, भाव तिथं भक्ती, भक्ती तिथं मुक्ती, बळ तिथं शक्ती. बळ कमी पडलं, शक्ती एक्झिक्यूट झाली नाही, त्यामुळे सनी पाटील झाला झेलबाद. प्रयत्न झाला परंतु अपयश आलं. चल 32 धावा धावपलकावरती, धावा चालल्या नाही या षटकामध्ये जास्त. यावेळेला दीपकने बसून मारला, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हाताला अडवला. अगदी 6 धावांचं रूपांतर या ठिकाणी केलाय. फक्त आणि फक्त 2 काढले ना. चला तिसरे पंच
चला पंच DRS घेतलाय का? नाही घेतलेला, त्यामुळे फक्त सिंगल मिळेल. त्या सिंगलनं धावसंख्या जाऊन 33, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करणार आहे. पा शेवटच्या क्षणी त्यानं जी उडी मारली ना, आपल्या संघासाठी 6 धावा वाचवल्या. कारण की षटकार गेला असता तर आणखी 5 धावा काढायला लागल्या असत्या एक्स्ट्रा. त्यामुळे चला सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, ज्यांना खुर्च्या नेलेल्या आहेत त्यांनी व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे. चला आयोजक मित्रांना सगळ्यांना विनंती आहे, यानंतर फक्त एकच मॅच शिल्लक राहणार आहे. त्यामुळे ज्यांनी खुर्च्या बसण्यासाठी नेलेल्या आहेत त्या आपण या व्यासपीठावरती आणून द्यायच्या आहेत. खरं तर ही मॅच जर कोण चांगल्या पद्धतीने पाहत असेल तो आमचा घारापुरी संघ, कारण की त्यांना माहीत आहे की आपल्याला पुढच्या मॅचमध्ये खेळायचं आहे. कारण की ते विजयापासून एक पाऊल मागे आहेत. कारण की जो पुढची मॅच जिंकणार आहे तो येथील एका ट्रॉफीचा मानकरी होणार आहे. त्यामुळे आजच्या रात्रीमध्ये सर्व संघांनी घाम गाळला. प्रत्येक संघ एक स्वप्न घेऊन मैदानामध्ये दाखल आला. स्वप्न तशी मोफतच असतं, परंतु ती पूर्ण करण्यासाठी किंमत मोजावी लागते. कारण की वाट पाहणाऱ्यांना तेवढंच मिळतं जे प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेलं असतं. चला 33 धावा झाल्यात, म्हणजे 34चं टार्गेट या ठिकाणी उभं राहिलं. चला बॅटर पाठवायचे आहेत मैदानामध्ये बोरी टीम. खर तर आपण जेव्हा इनिंग संपली ना तेव्हा एक नॅन्सल आकडा पाहिला. 3 षटकं संपली, 3 विकेट गेल्या होत्या आणि 33 धावा, म्हणजे 4 तिरे आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. परंतु या ठिकाणी मॅचला जशी सुरुवात होईल तशा 34 धावा या ठिकाणी काढाव्या लागतील. आणि ते काढण्यासाठी सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. बहुतेक संकेत गेला मैदानात, संकेत आणि भूषण मैदानामध्ये गेला. खरं तर संकेतने गेल्या मॅचमध्ये परेश कॅडकेची आम्हाला आठवण करून दिली होती. कमालीची बॅटिंग त्यानं साकारली होती. कारण की पुढची मॅच जर आपल्याला खेळायची असेल ना, त्या 34 धावा तुम्हाला काढाव्या लागतील. खूप मोठी स्पर्धा, खूप मोठं आयोजन, खूप मोठं नियोजन. खरं तर संतोषजी पाटील यांचं आपण कौतुक करूया. आपल्या वडिलांच्या गोड आठवणी जाग्या व्हाव्यात त्यासाठी हा जागर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. एक सुंदरसं आयोजन, खरं तर स्वतःने हा खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळाला. एक मोठं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं. अगदी दुधिया रोशनीनं नावं निघालेलं मैदान आणि या मैदानामध्ये रंगणारा अगदी 4 दिवसांचा हा क्रिकेटचा कुंभमेळा संतोषजी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आला. त्यामुळे त्यांचं एक विशेष कौतुक आपण या ठिकाणी करतोय. चला 34 धावांचं टार्गेट उभं राहिलं. स्ट्राईकला आपण भूषणला पाहणार आहोत, नॉन स्ट्रायकरला आपण संकेतला पाहणार आहोत आणि गोलंदाजीला आपण साजन पाटीलला पाहणार आहोत. खर तर मॅच जिंकायची असेल तर टिचून माराय करावा लागेल. सुरुवात नक्कीच आपण बोकडविडा संघाची झणझणीत पाहिली, परंतु शेवट थोडासा अडखळत झाला. त्यामुळे धावा मोठ्या झाल्या नाही आहेत. त्यामुळे त्यांचा बचाव तुम्हाला करायचा, कारण की छोटी धावसंख्या यशाची हमी देत नाही असं म्हणतात. या ठिकाणी सरळ खेळला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. भूषणनं सिंगल कंप्लीट केल्या. धाव फलकाचं दारिद्र्य त्याने या ठिकाणी दूर सारला. 34चा पाठलाग या ठिकाणी करायचा. खरं तर आज आनंदाची गोष्ट आहे, जासईमध्ये जे कबड्डीचे सामने भरवण्यात आले होते तिथं बोकरविडा संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. त्यामुळे त्या संघाचं आपण टाळ्या वाजवून कौतुक करूया व्यासपीठावरती. आमच्या बोकडविडा संघाचा प्रथम क्रमांक कबड्डीमध्ये त्या ठिकाणी आला. त्यामुळे पुढच्या वाटचालीसाठी आपण बोकडविडा संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया.
चला पुढच्याच चेंडूवरती आपण संकेतचा चौकार देखील पाहिला. त्याची बॅटिंगची स्टाईलच आगळी वेगळी पाहायला मिळाली आहे. खरं तर हा खेळाडू जवळपास परेश कडकेला फॉलो करतोय की काय, रोडपालीचं परेश कडके, आणि तशीच बॅटिंग आपल्याला या संकेतची पाहायला मिळाली आहे. झोपून फटके मारतोय. यावेळेला हेलिकॉप्टर लुक दिला, चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेखेच्या बाहेर. षटकार. कमालीची बॅकलिप. यावेळेला पुन्हा एकदा पहा, इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकांना प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली, कारण की त्या ठिकाणी मॅक नसताना तर इथं मोठा फटका पाहायला मिळाला असता, परंतु झेल होता होता राहिला. परंतु संकेतला मिळाली सिंगल. धावसंख्या जाऊन पोचली तब्बल 12 धावा. बोरी संघ कमालीची बॅटिंग करतोय. यावेळेला भूषणच्या बॅट मधून भूषण चा एक लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. भूषणने देखील ठोकला षटकार. धावसंख्या 18 वर. यावेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ओ, हा झेल सोडला. पियुष होता त्यांना, बहुतेक त्याच्या चेहऱ्यावरती चेंडू आदळला. अगदी पहा, पियुष जास्त लागले काय, चेहऱ्यावरती चेंडू आदळला. त्यामुळे आणखी 2 धावा बहुतेक जोडल्या गेल्या धावसंख्येमध्ये. खर तर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर अगदी फट्टसे हेडशॉट, चेहऱ्यावरती चेंडू आदळला. आता मात्र धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचली आहे. चला, अजूनही 14 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी, कारण की ही मॅच जिंकायची असेल ना तर आता मात्र एखादं निर्धाव षटक या ठिकाणी यावं लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये खूपच जास्त धावा खर्च झाल्या. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज बहुतेक रुपेश आला. रुपेश एक जुना जाणता खेळाडू आहे, परंतु आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून एक एक मोती आता मैदानामध्ये टाकावा लागेल. समोर संकेत आहे, हे वादळ मैदानामध्ये घोंघवत आहे. रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार, आणि मिळवला लांब लचक षटकार.
केला 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 8 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये शिरकाव केलाय बोरी संघांना. आणखी एक बसून मारायचा होता, झोपून मारायचा होता. खर तर हा फटका क्रिकेटच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. अनऑर्थोडॉक्स फटका आहे. खर तर अगदी AB डिव्हिलियरची आठवण करून देणारा हा फटका. तो देखील असा फटका मारत नाही जास्त करून. परंतु खर तर रोडपालीचा परेश कडके आणि त्या परेश कडकेला या खेळाडूंना खूप सारं फॉलो केला. अगदी झोपून फटके मारतोय. कमालीची बॅटिंग संख्येची पाहायला मिळाली आणि आता मात्र बोरी संघ विजयाच्या दिशेने देखील वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना ब्रेक करायचं असेल ना तर रुपेशला हे येणारे उर्वरित चेंडू डॉट टाकावे लागतील. अन्यथा ही विकेटची कोंडी फोडावी लागेल. रिव्हर्स केला आणि हा चेंडू दन दन करत निघून गेला 4 धावांसाठी. आलिया वेलकम बाउंड्री चौकार. पुरी संघ देखील एक पाऊल मागे आहे आणि यातील एक संघ एक पाऊल मागे असेल. कारण की जो जिंकेल तो इथे एका ट्रॉफीचा मानकरी होईल. यावेळेला इनसाइड आउटचा फटका आणि हे वादळ शांत होता होता राहिलं. झेल सुटला त्या ठिकाणी आणि 2 धावा अगदी हरणाच्या वेगानं पूर्ण करण्यात आल्या. या 2 धावा आणि धावसंख्या मात्र 32 वरती जाऊन पोहोचली. फक्त 2 धावांची गरज आहे. भूषण 9 वरती आणि संकेत 23 वरती नॉट आउट खेळतोय. कमालीची बॅटिंग राहिली. धम्माल बॅटिंग पाहायला मिळाली. रोड मात्र आता घरच्या दिशेने चाललाय. पाऊले चालली पंढरीची वाट. या सामन्याचा निकाल जवळपास त्याला कळाला. खरं तर असं वाटलं होतं एक रफ अँड टफ मॅच होईल, परंतु कमालीची बॅटिंग झाली. पॅड वरती चेंडू आदळला. पंचांचा लेग बाईचा इशारा आला. म्हणजे जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. चला मॅच अजून संपली नाहीये. 1 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चला 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 33 धावा जमवल्या आहेत. सामना जवळपास टाय आहे. निर्णायक विजयासाठी 1 धावेची गरज आहे. चला घारापुरी संघाचा संघ नाही. चला टॉस साठी आपण जॉईंट व्हा. आपण विनंती करूया घारापुरी संघाच्या संघ नायकाला. आणि 1 धावेची गरज आहे. पाहूया हा गोलंदाज ती 1 धाव डिपेंड करेल का, एक निर्धाव षटक पाहायला मिळेल का. असं म्हणतात ज्या वेळेला सगळं काही संपलं असं वाटतं ना, तीच वेळ असते इतिहास घडवण्याची. इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा कधीही लिहिला जात नाही. पहिला डॉट आला. आणखी 5 डॉट या ठिकाणी येतील का. चला पाहूया. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. संकेत बॅटिंग. या वेळेला ही सिंगल आणि विजयावरती शिक्का मोर्बत करत असताना बोरी संघ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बोरी संघाचं अभिनंदन. चला बोरी कर्णधार या एकमेकाला सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन लगेचच या सामन्याला आपण निरोप द्या. चला घारापुरी संघाचा संघनायक आमच्याशी जॉईंट झाला. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. आजच्या रात्रीतील सर्वात मोठा सामना. या सामन्याच्या माध्यमातून एक संघ गुलाल लोढवणार, पण तो गुलाल कोणाचा यासाठी ही मॅच असेल. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. चला गोलंदाजीमध्ये ज्यांना 1 विकेट संपादन केला आणि बॅटिंग मध्ये ज्याची कामगिरी जबरदस्त राहिली, बॅटिंग मध्ये 24 धावा. संकेत पुन्हा ठरतोय मॅन ऑफ द मॅच.
चला संकेत जॉईंट व्हा आणि कर्णधार लगेचच टॉस साठी जॉईंट होतील. चला गारापुरी संघाचा संघनायक देखील जॉईंट झाला आणि जशी होईल सामन्याला सुरुवात आपण आवाजामध्ये देखील बदल करतोय. मुलखंड गावातील स्वीट वाईस शंतनू चव्हाण पुढच्या मॅच साठी आपल्यासोबत जोडले जातील.